कितीही चेहरा काळवट असो, हातपाय जरी काळपट पडले असतील, तरी तुम्ही हा एक मॅजिकल जो फेस पॅक आहे, तो जर तुम्ही यूज करणार, तर तुम्हाला दुसरं काही करायची अजिबात गरज नाही आणि पार्लरमध्ये सुद्धा जाण्याची अजिबात गरज नाही आहे. नमस्कार मैत्रिणींनो, मी शीतल तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर हा आहे तो मॅजिकल फेस पॅक. हा स्किन व्हाईटनिंग फेस पॅक आहे. याच्यामध्ये मी कुठल्याही प्रकारचं केमिकल इन्ग्रेडियंट्स यूज नाही केलेले आहेत. सगळे जे आहे ते घरगुती नॅचरल इन्ग्रेडियंट्स आहे. तर चला व्हिडिओला सुरू करूया. सगळ्यात अगोदर मैत्रिणींनो, आपल्याला फेस वॉश करून घ्यायचा आहे आणि हातपायसुद्धा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. कारण हा जो फेस पॅक आहे, हा पूर्ण बॉडीला आणि चेहऱ्याला सुद्धा तुम्ही यूज करू शकतात. ठीक आहे. याच्यानंतर आपण करून घेणार आहोत चेहऱ्याची क्लिन्झिंग. आता क्लिन्झिंग करण्यासाठी मी यूज केलेलं आहे इथे दही. दह्यामध्ये असतं मैत्रिणींनो लॅक्टिक ॲसिड, आणि लॅक्टिक ॲसिड हे जे असतं ना, याच्यामुळे आपल्या चेहऱ्याचे जे डेड स्किन असतात ते रिमूव्ह होण्यासाठी मदत होते. ठीक आहे. संपूर्ण चेहऱ्याला, मानेला अशा पद्धतीने तुम्ही हलक्या हाताने लावून घ्यायचा आहे, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे. आणि बिलकुल हलक्याच हाताने चेहऱ्याला मसाज करायची आहे. हा मसाज केल्यामुळे काय होईल, जी दही आहे ती आपल्या स्किनमध्ये छानपैकी ॲब्सॉर्ब होईल आणि स्किनच्या आतील जी धूळ असते, डेड स्किन असते, ती सगळं निघून जाण्यासाठी मदत होईल. बऱ्याच वेळेला आपल्या ओठांच्या आजूबाजूला खूप जास्त डेड स्किन जमा झाल्यामुळे काळपटपणा तिथे तयार होतो. तर तुम्ही अशा पद्धतीने ते सगळं क्लीन करून घ्यायचं आहे. याच्यानंतर एक कॉटन घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने ते पुसून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जे दही लावलेलं होतं त्याच्यानंतर डेड स्किन वगैरे निघालेली होती, ती सगळी या कॉटनच्या साहाय्याने संपूर्ण निघून जाईल. आता आपण फेस पॅक लावणार आहोत. तर हा कसा तयार केलेला आहे ते बघूया. एका बाउलमध्ये घेतलेला आहे 1 टेबलस्पून बेसन. याच्यानंतर घेतला आहे 1 टेबलस्पून मुलतानी माती. त्यानंतर आपण इथे घेणार आहोत कॉफी, जी मार्केटमध्ये मिळते. 1 किंवा 2 रुपयाचं पाऊच मिळतं हे. ते घेणार आहोत 1 टेबलस्पून. याच्यानंतर आपण घेणार आहोत भाजलेली हळद. हळद अगोदर तव्यावरती टाकून घ्यायची, गरम तव्यावरती भाजून घ्यायची आणि ती आता हळद आपण यूज करणार आहोत 1 टेबलस्पून. नंतर याच्यामध्ये लास्ट टाकायचं आहे 1 ते 1.5 टेबलस्पून दही आणि या सगळ्या वस्तूंना मिक्स करायचं आहे. जर तुम्हाला वाटत असेल की हा फेस पॅक थोडा कोरडा आहे, तर यामध्ये तुम्ही गुलाबजल किंवा पाणी टाकून त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकतात. मैत्रिणींनो, या फेस पॅकमध्ये सगळे नॅचरल इन्ग्रेडियंट्स म्हणजेच नैसर्गिक घटक मी यूज केलेले आहे. आता याच्यामधलं जे बेसन आहे ते आपल्याला यूज होतं स्किनच्या ऑइलीनेस कमी करण्यासाठी आणि टॅनिंग घालवण्यासाठी. यामधला जो दुसरा घटक आहे तो आहे मुलतानी माती. मुलतानी मातीमुळे काय होतं, आपली जी स्किन आहे ती टाईट होते आणि चेहऱ्यावरची जी डेड स्किन आहे ती सुद्धा निघून जाण्यासाठी मदत होते. नंतर मी यामध्ये यूज केलेला आहे कॉफी. कॉफीमध्ये अँटीऑक्सिडंट असतात, जे चेहऱ्याचा काळपटपणा दूर करण्यासाठी मदत करतात. आणि जी दही असते त्या दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड असतं, त्याच्यामुळे डेड स्किन रिमूव्ह होते आणि जी आपली स्किन आहे ती छान प्रकारे मॉइश्चराईज होते. नेक्स्ट आहे हळद. हळद इथे आपण भाजून घेतलेली आहे. त्यामुळे काय होतं, चेहऱ्यावरती लावताना पिवळसरपणा जास्त येत नाही. हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात. त्यामुळे काय होतं, चेहऱ्यावरचे जे पिंपल्स असतात किंवा पिंपलमुळे होणारे जे डाग असतात ते सुद्धा कमी होण्यासाठी आणि कंट्रोल होण्यासाठी मदत होते. तर या सर्व वस्तूंचा आपण आता या फेस पॅकमध्ये यूज केलेला आहे. हा जो फेस पॅक आहे मैत्रिणींनो, हा स्किन व्हाईटनिंग फेस पॅक आहे. जर तुम्ही एकदा लावणार तर तुम्हाला पुन्हा पुन्हा पार्लरमध्ये जाण्याची सुद्धा गरज नाही आहे. हा जो फेस पॅक आहे हा आठवड्यातून एकदा लावू शकतात तुम्ही किंवा 15 दिवसातून एकदा लावू शकतात. ठीक आहे. संपूर्ण चेहऱ्याला फेस पॅक लावल्यानंतर आता आपण हळूहळू हलक्या हाताने मसाज करणार आहोत. यामध्ये मी यूज केलेला आहे कॉफी. त्यामुळे तुम्हाला क्लिन्झिंगनंतर एक्स्ट्रा स्क्रबिंग वगैरे करायची अजिबात गरज नाही आहे. हा फेस पॅक लावून आपण डायरेक्ट स्क्रब करणार आहोत. स्क्रब आपण कमीत कमी 5 ते 7 मिनिट करणार आहोत. एकदम हलक्या हाताने संपूर्ण चेहऱ्याला स्क्रब करायचं आहे, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे. ओठांच्या आजूबाजूला, मानेला, कपाळावरती हलक्या हाताने 1 ते 2 मिनिट प्रत्येक जागी मसाज करायची आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे काय होईल मैत्रिणींनो, संपूर्ण जी डेड स्किन आहे ती सगळी निघून जाईल.
यानंतर आपण हातांनासुद्धा हा पॅक लावून घ्यायचा आहे, जसं की मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे. ठीक आहे. आणि तुम्ही त्याच्याने मसाज करू शकता. म्हणजे त्याच्यामुळे हातांची सुद्धा जी डेड स्किन आहे, ती सुद्धा निघून जाईल. जर तुम्हाला पायाला लावायचं असेल, तर तुम्ही पायांनासुद्धा हा जो पॅक आहे तो लावू शकता. हातांना, पायांना थोडं जास्त वेळ स्क्रबिंग करायचं आहे. कारण हातापायांना आपलं जास्त टॅनिंग असतं. त्यामुळे तुम्ही कमीत कमी 10 ते 12 मिनिट स्क्रबिंग करू शकता. हा जो पॅक आहे मैत्रिणींनो, तुम्ही कोणत्याही सीझनमध्ये यूज करू शकता. जसं की उन्हाळा असो, पावसाळा असो किंवा हिवाळा असो, कोणत्याही सीझनमध्ये तुम्ही हा पॅक बॉडीला किंवा चेहऱ्याला यूज करू शकतात. आणि तसंच हा जो पॅक आहे तो ड्राय स्किनवाले असो, ज्यांची सेन्सिटिव्ह स्किन वगैरे आहे, ऑइली स्किन आहे, यांच्यापैकी सगळेजण जे आहे हा पॅक यूज करू शकता. कारण याच्यामध्ये आपण मुलतानी माती यूज केलेली आहे, कॉफी यूज केलेली आहे, दही यूज केली आहे. हे जे इन्ग्रेडियंट्स आहे हे स्किन फ्रेंडली इन्ग्रेडियंट्स आहेत. तर अशा प्रकारे आपण हातांना, पायांना आणि चेहऱ्यालासुद्धा हा पॅक लावून आपण मसाज करून घेतला आहे, स्क्रब करून घेतले आहे. आता याला बरोबर 5 ते 7 मिनिट कोरडं होऊ द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण साधं जे पाणी असतं, नॉर्मल जे पाणी असतं, त्याच्याने हे पूर्ण धुवून घेणार आहोत. आणि तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो, माझी स्किन जी आहे ती किती शाईन करते आहे, सॉफ्ट झाली आहे. सगळी जी डेड स्किन आहे ती निघून गेलेली आहे आणि एकदम असा पिंकिश ग्लो माझ्या चेहऱ्यावरती दिसत आहे. तुम्ही बघू शकतात. आता सगळ्यात शेवटी मी यूज करणार आहे इथे प्लमचं हे टोनर. कारण की आता आपण स्क्रबिंग केलेलं होतं, फेस पॅक लावलेला होता, तर त्याच्यानंतर टोनिंग करणं खूप आवश्यक असतं. तर मी हे इथे प्लमचं टोनर यूज केलेलं आहे आणि त्याच्यानंतर मॉइश्चरायझर लावणार आहे पॉन्ड्सचं. ठीक आहे. तुमच्या स्किन टाईपनुसार तुम्ही कुठलंही मॉइश्चरायझर यूज करू शकतात. तर तुम्ही इथे बघू शकता हातसुद्धा किती शाईन करत आहेत. तर याच्यानंतर हातांनासुद्धा आपण मॉइश्चराईज लावून घेणार आहोत. तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ मला नक्की कमेंट करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्ही हा फेस पॅक लावल्यानंतर तुमचा जो रिझल्ट आहे तो मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत मिळूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.